ना तेव्हा मी मित्रांना पार्टी दिलेली म्हणजे माझ्या आता शाळा सुटणार आहे म्हणून नापास झाले तेव्हा कारण माझी आता शाळा सुटणार आहे म्हणजे आता मला वडील किंवा माझी घरची शाळेत मला पाठवणार नाही म्हणून मी मित्रांना पार्टी दिलेली म्हणजे शाळेला आणि मला अभ्यासात आवड मला अभ्यासात काहीच येत 10वीपर्यंत मला मराठी पण वाचता येत नव्हतं 10वीपर्यंत ही वास्तविकता आहे मी मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतोय की शून्यातून जग कसं निर्माण करतं हे मी मुद्दा म्हणून तुम्हाला 10वीपर्यंत मला मराठी वाचता येत नव्हतं इंग्लिश किंवा विज्ञान किंवा गणित तर मग ते बाजूलाच म्हणजे ते माझ्या डोक्यावर जात होतं काहीच कळत नव्हतं मला तेव्हा म्हणजे जेव्हा तुम्ही ठरवतायत ना म्हणजे एखादी गोष्ट करायची तर मग जेव्हा तुम्ही स्वतः ठरवताय म्हणजे इतर घरचे शिक्षक किंवा मग इतर नातेवाईक तुम्हाला सांगताय की हे कर ते कर त्यापेक्षा तुम्ही स्वतः ठरवताय की मला ही गोष्ट करायची मग तेव्हा तुम्हाला ते हरवणार किंवा कोणतंच असं संकट नसते की ते तुम्हाला हरवू शकते मग फक्त तुम्ही ठरवायचंय की मला ही गोष्ट करायची की मला अधिकारी व्हायचंय मला डॉक्टर व्हायचं मला इंजिनियर व्हायचंय हे कधी होतंय माहिती आहे का तुम्ही जेव्हा स्वतः ठरवताय की मला ही गोष्ट करायची त्याच्यामुळे स्वतःला प्रश्न विचारायचे मी तुमच्याकडे सरांनी सांगितलं की संवाद साधणार आहे तुमच्याकडे तुमचे प्रश्न नंतर मी घेणार आहेत अगोदर मला काही गोष्टी क्लिअर करायच्या ठीक आहे त्या गोष्टी मी क्लिअर करतो मी 5-6 मिनिटे मी स्वतः बोलतोय नंतर मग आपण मला संवाद आवडतो म्हणजे तुमचे जे डाऊट्स आहेत ना तुमचे जे शंका आहे आताची शाळा याच्यामध्ये खूप फरक आहे बरं का आता तुम्हाला सगळ्याच सुविधा आहे इतकी चांगली इतकी छान इमारत आहे आणि बसायला तुम्हाला बेंचेस वगैरे सगळ्यात आम्हाला त्या 7वीपर्यंत होते आम्हाला बेंच आम्हाला खाली बसायला असायचं त्यावेळेस आणि त्यावेळेस आम्ही जेव्हा मी कानवडे त्या शाळेमध्ये होतो ना तेव्हा आम्हाला ती जी पत्र होती त्यावेळेस लाभ वगैरे नव्हते पत्र होती ती पत्र काढायची ती पत्र काढल्यानंतर आम्हाला रात्रभर त्या पेटीवर बसून रात्र काढावी लागायची म्हणजे कारण काढायचं त्याच्यामुळं मग ते पाणी असायचं खाली आणि त्यामुळे झोपायला पण भेटायचं नव्हतं मग आम्ही काय करायचो माहीत का त्यावेळेस आम्हाला लाईफ म्हणजे साबण द्यायचे ते साबण त्या पत्राला ती छिद्र असेल ना काय पत्राला ते पाणी करते तिथे लावायचे आणि मग त्यानंतर ते पाणी बंद करायचं आणि परत ती घरची आधी वाळ सुकवायची आणि नंतर मग तिथे झोपायचं असं ह्या पद्धतीने त्यावेळेस परिस्थिती होती आता खूप चांगल्या सुविधा आहे फक्त तुम्हाला करायचंय फक्त तुम्हाला शिकायचंय तुम्हाला ज्यावेळेस शिकण्याचं महत्त्व कळेल ना तेव्हा तुम्ही शाळेतून पळून जाण्याचं जे आम्ही केलेलं आहे शाळेतून पळून जाणं आता सर्वमध्ये की म्हणजे खूप केलेलं आहे त्याच्यावर दादाचं खूप पण केलेलं आहे तरी बरं पडत आहे हे आम्ही केलेलं आहे पण याच्यातून एक गोष्ट लक्षात ठेवा याच्यातून कोणतीच गोष्ट साध्य होत नाही जेव्हा मी पण शाळेमधून पळून जायचो पण याच्यातून कोणतीच गोष्ट साध्य होत नाही तुमचं ध्येय ठरलेलं पाहिजे तुमचं ध्येय पळून जाणं शाळेत किंवा घरी जाणं किंवा घरी इकडे तिकडे उन्हाळणं हे आम्ही केलेलं आहे ठीक आहे ह्याच्यामधून काहीच साध्य होत नाही त्यामुळं तुम्हाला आता ठरवायचंय की तुम्हाला काय करायचंय आतापर्यंत मी सगळ्यांना एक प्रश्न विचारतोय की आतापर्यंत किती विद्यार्थ्यांनी असं ठरवलेले आहे की मला माझ्या आयुष्यामध्ये पुढच्या आयुष्यामध्ये माझं हे ध्येय असणार आहे की मला अधिकारी क्लास 1 अधिकारी व्हायचं मला UPSC करायचं मला FPSC करायचंय मला डॉक्टर व्हायचंय मला इंजिनियर व्हायचं आहे किंवा मग कोणतंही तुमचं ते कोणते स्पोर्ट्स असेल किंवा मग तुमच्यामध्ये कोणतंही एखादं कौशल्य असेल तर त्या कौशल्यामध्ये त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला करिअर करायचं असं किती जणांनी ठरवलंय मग हातवरती करा लाजू नका हे ठरवलं ती कोणतंही तुमचं ध्येय असू दे कोणामध्ये एवढीच आहे का फक्त ठीक आहे बरं तुम्ही बसचा प्रवास केलाय कधी ट्रेनचा प्रवास केलाय बरं ज्यावेळेस कंडक्टर तुमच्याकडे तिकीट काढायला येतोय त्यावेळेस तुम्ही काय करताय की कुठेतरी म्हणजे तुम्हाला कशाला जायचं असेल किंवा मग कर्जतला जायचं असेल तर कंडक्टर काय बोलतोय कुठलं तिकीट देऊ तर तुम्ही काय बोलताय कशाला द्या किंवा मग कर्जतचं द्या म्हणजे तिथं तुमचं ध्येय काय आहे की मला कशाला जायचंय म्हणजे कंडक्टर विचारतोय ना तुम्हाला आणि तिथं तुमचं ध्येय असते मला कर्जतला जायचंय तर हा जर तुमचा म्हणजे
हा फक्त तुमचा तिथपर्यंतचा प्रवास आहे, एखाद्या ठिकाणापर्यंतचा प्रवास आहे आणि हा तुमचा पूर्ण आयुष्याचा प्रवास आहे. लक्षात घ्या, हा तुमचा पूर्ण आयुष्याचा प्रवास आहे. जर आयुष्याच्या प्रवासातच तुम्हाला आतापर्यंत तुम्ही ठरवलेलं नाही की मला कुठे जायचंय, मला काय करायचं, हेच जर तुम्ही जर ठरवलं नाही तर मग तुमचं आयुष्य अंधारमय आहे. ही गोष्ट काय लक्षात ठेवा. म्हणजे तुमचं याच्या पुढे जाऊन तुम्हाला काय करायचं हेच जर माहीत नाही तर मग तुम्ही कोणता मार्ग निवडाल ना, काय निवडाल, म्हणजे किंवा संपूर्ण मग आयुष्य अंधारमय ठरतंय. म्हणजे त्यामुळे तुम्हाला आता त्यावेळेस इथून मी जेव्हा आलो ना, तुमच्या गेटच्या बाहेर एक बोर्ड लावलेला आहे बघा, वेळ व्यर्थ तर जीवन व्यर्थ. तर ही ती वेळ आहे. आता तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला काय करायचं आहे आयुष्यात आणि तुम्हाला काय करायचं आहे भविष्यात. जर हे तुम्ही ठरवलं आता तर मग तुम्ही पुढं तो मार्ग तुमचा सुकर होते. तुम्ही जर ठरवलं की मला UPSC करायचे किंवा मला IAS व्हायचं, मला कलेक्टर व्हायचं, तर मग तुम्ही आत्ता ठरवणार की आत्ता मला काय करायचं आहे, तर मला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. तर मग मला 12वीला कोणतं सायन्स घ्यायचं आहे, कॉमर्स घ्यायचं आहे की आर्ट्स घ्यायचं आहे, तर तुम्ही हितपासून तुमचा प्रवास सुरू होतोय. जेव्हा तुम्ही आत्ता ठरवणार की मला तिथपर्यंत जायचं, तर जर तुम्ही ठरवणार तर मला डॉक्टर व्हायचं आहे आणि जर उद्या तुम्ही आता 10वीला आहे, उद्या तुम्ही आर्ट्सला घेतलं ॲडमिशन आणि मग नंतर तुमचं काय ते डॉक्टर व्हायचं आहे, हे 11-12 नंतर जर ठरलं तर मग डॉक्टर होण्यासाठी तुम्हाला सायन्सला बसावं लागतं, हे नंतर कळतंय. त्याच्यामुळे आता ठरवा की मला काय व्हायचंय, तर मग तो मार्ग तुम्हाला आता तुमचा मार्ग तो सुरू होतो. त्या तुमच्या मार्गातली त्या तुमच्या ध्येयातली ती माणसं तुम्हाला भेटत जातात. जेव्हा मी 10वीपर्यंत मी होतो ना, तेव्हा मी कधीच जेव्हा असं काही कार्यक्रम व्हायचे ना, तेव्हा मी मागं कुठेतरी बसलेला असायचो, जो शिक्षकांना आणि त्या व्यक्तीला पण दिसायला नाही पाहिजे अशा ठिकाणी बसलेला असायचो. शाळेमध्ये कार्यक्रम असायचे त्यावेळेस. म्हणजे त्यावेळेस का आपण ते ह्या गोष्टी करतोय, कारण आपलं ध्येय ठरलेलं नसतंय आणि जेव्हा ध्येय तुमचं ठरतंय ना, तेव्हा तुम्ही त्या माणसाला तुम्ही भेटत जातात, ती माणसं तुम्हाला भेटत जातात आणि ते मार्गदर्शन तुम्हाला अवेलेबल होऊन जातं, ते मार्गदर्शन मिळत जातं आणि तो तुमचा मार्ग जो आहे तो मार्ग सरळ आणि सोपा तुमचा होत जातो. आणि मग तुमचं जर ध्येय ठरलं नसेल ना, तर मग तुम्ही उद्या तुमच्या मुख्याध्यापकांना, तुमच्या शिक्षकांना, या सगळ्यांना विचारा की मग मी काय करू पुढे. तुम्ही 12 लोकांना विचाराल आणि ती 12 लोक तुम्हाला वेगवेगळं सांगतात की बाबा तू कलेक्टरच हो, तू नाही तू तहसीलदारच हो, नाही तू डॉक्टरच हो, नाही तू इंजिनियरच हो, नाही तू शिक्षकच हो. ही 12 लोक तुम्हाला ही 12 गोष्टी सांगतील की हे कर ते कर, नाही याच्यामध्ये खूप चांगले सांगते. आणि पण तुमचं काय, तुमची आवड कशामध्ये हे कोण ठरवणार, हे तुम्ही ठरवणार ना. तुमची आवड कशामध्ये हे तुम्ही ठरवणार जर आहे तर मग तुम्ही स्वतः ठरवा. स्वतःला वेळ द्या एकांताचा आणि स्वतःला विचारा मला काय व्हायचंय, माझी आवड कशामध्ये आहे. जर जेव्हा हे तुम्ही स्वतःला प्रश्न विचारणार ना, तेव्हा आतून जे उत्तर येईल तुमच्या की नाही माझ्यामध्ये ही क्षमता आहे, मी हे करू शकतोय, ही जे आतून उत्तर येईल ना, ते तुमचं ध्येय असेल. मग त्याच्यामुळे स्वतःला प्रश्न विचारायचे, स्वतःला वेळ द्यायचा, स्वतःला इथे एकांतात कुठे असेल ना तुम्ही तेव्हा स्वतःला वेळ द्या, स्वतःला प्रश्न विचारा मी काय करू शकते. तुमच्यामध्ये इतकी क्षमता आहे ना, इतकी क्षमता असते की तुम्ही जे ठरवाल ते करू शकताय. आणि आपण तुमच्या आई वडील आता सगळी इथं गरीबच घराण्यातले लेकरं आहेत सगळी, त्याच्यामुळे तुमच्या आई वडिलांचं जे कष्ट आहे ते तुम्ही डोळ्याने बघताय. ह्या परिस्थितीमध्ये म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये जगण्याची आपली कॅपॅसिटी असते, तर मग जे ठरवलेले ध्येय आहे ते ध्येय साध्य करण्याची आपली कॅपॅसिटी का नाही, ती असते. फक्त त्याची जाणीव नाही आहे तुम्हाला की तुम्ही काय करू शकताय. ठीक आहे, मुलींमध्ये तर इतकं सामर्थ्य असतं, इतकी क्षमता असते की तुम्ही शून्यातून जग निर्माण करू शकताय. आणि ते शून्यातून जग निर्माण करण्याची जी ताकद आहे ना, ती शिक्षणात आहे. ते शिक्षणाचं महत्त्व तुम्हाला कळायला पाहिजे. आता मी काही जास्त शिकलेलो नाही, माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, पण त्या ग्रॅज्युएशन होण्यामध्ये किंवा ग्रॅज्युएशनमध्ये इतकी ताकद आहे की तुम्ही कलेक्टर होऊ शकताय, की तुम्ही एक अधिकारी होऊ शकताय. हे कधी कळतंय, जेव्हा त्या शिक्षणाचं महत्त्व तुम्हाला कळतंय. जेव्हा गावातले लोक आम्हाला म्हणायचे ना की हे 15वी शिकलेले आहेत, ग्रॅज्युएशन झालेले आहे, एवढे शिकलेले आहे, ते घरी बसलाय किंवा ते त्यांना नोकरी नाही आहे, किंवा मग ते काही मित्र पण मला बोलायचे की आम्ही तुझ्यापेक्षा जास्त शिकलेलो आहे, आम्ही नाही झालो तर तू काय होशील.
पण जे हे सांगतायत ना की बाबा आता नोकऱ्या नाहीये किंवा मग म्हणजे शिकून काहीच फायदा नाहीये, तर ह्या व्यक्तींच्या संपर्कात कधीच राहायचं नाही. कारण ह्या व्यक्तींना ते शिक्षणाचं महत्त्व कधी कळलेलंच नाहीये की बाबा ह्या शिक्षणाच्या माध्यमातून किंवा तुमच्या ग्रॅज्युएशनच्या माध्यमातून तुम्ही कलेक्टर होऊ शकताय, हे ग्रॅज्युएशनची तुमची ताकद आहे. मग हे महत्त्व त्यांना कळलेलं नाही. जेव्हा हे महत्त्व तुम्हाला कळेल ना की आता वेळ आहे, म्हणून जेव्हा ते मी पण कोणाचाच विचार सांगतोय, वेळ व्यर्थ घालवली तर मग तुमचं जीवन व्यर्थ आहे. आता ती वेळ आहे, आता ठरवा की तुम्हाला काय करायचंय. त्याच्यामुळे जोपर्यंत तुम्ही ठरवणार नाही तोपर्यंत तुमचं भविष्य अंधारमय आहे. तुम्हाला चूल आणि मूल, मुलीला सांगतोय स्पेशली, चूल आणि मूल इथपर्यंत तुमचं जीवन मर्यादित ठेवायचं आहे का? तुम्हाला वाटतंय का इथपर्यंत तुमचं जे आयुष्य मर्यादित राहायला पाहिजे? वाटतंय का तुम्हाला? जर तुम्हाला हे वाटत नाही तर मग तुम्हाला ठरवावं लागेल आणि त्या दिशेने तुम्हाला इतकी मेहनत घ्यावी लागेल. मेहनत इतकी घ्यायची ना, इतकी घ्यायची की आपल्यासारखा म्हणजे त्या क्षेत्रात तुमचं कोणतंही क्षेत्र असू दे, कोणतंही याच्यामध्ये स्पोर्ट्स असू दे किंवा मग अभ्यासाचा असू दे, कोणतंही क्षेत्र असू दे, इतकी मेहनत घ्यायची की स्वतःला इतका बेस्ट बनवायचा की आपल्यासारखा कोणीच नाही, कोणीच नसायला पाहिजे, बस इतकं बेस्ट. मग त्याच्यासाठी काही करावं लागेल, काही करावं लागेल तरी चालेल, त्याची तयारी आपल्याला ठेवायला पाहिजे आणि ठेवायची ती. काय जास्तीत जास्त होऊन काय होणार आहे? जेव्हा मी एक क्षेत्र निवडलं ना, 1 जानेवारी 2019 पासून MPSCला सुरुवात केली. त्याच्या अगोदर 1 डिसेंबर 2018ला मी माझं घर सोडलं. जेव्हा घर मी सोडलं तेव्हा मी घरातून जेव्हा घरातून बाहेर पाऊल टाकलं तेव्हा मी ठरवलं की आता माझ्या ध्येयासाठी मी स्वतःला समर्पित करतो आणि ते ध्येय साध्य करेपर्यंत मी कधीच माघार घेणार नाही. मग किती संकटे होती, माझं अंतिम ध्येय हेच असेल की मला यशस्वी व्हायचंय, मला माझं ध्येयापर्यंत पोहोचायचंय आणि ते ध्येय साध्य करायचंय. मग त्याच्यासाठी काही संकटे होते, त्यासाठी त्या संकटाचा सामना करण्यासाठी मी तयार असेल. मग त्या ध्येयामध्ये माझा मृत्यू झाला तरी चालेल इथपर्यंत मी ठरवलेलं. मग जास्तीत जास्त होऊन काय होणार आहे? मी मरणार आहे. मग जर मी मरणार आहे आणि तसं मग मी पुढे जगत नव्हतो म्हणजे मी फक्त कुठेतरी कोणाच्या मजुरीला जायचं आणि त्या ठिकाणी गुलामासारखं ती लोक आपल्याला राबवून घेत आहेत हेच आयुष्य होतं. आणि फक्त हातामध्ये काही गरवणी घेऊन जायची, जंगलामध्ये जायचं आणि कुठेतरी खेकडी वगैरे मासे पकडायचं हेच आयुष्य. जर किडी सारखी ही आयुष्य किडी जगतायत, ते प्राणी जगतायत. मग प्राण्यांचं आयुष्य जगण्यापेक्षा त्या किडी आयुष्य जगण्यापेक्षा मी माझ्या ध्येयासाठी माझं आयुष्य समर्पित करतोय. मग ह्या किडमुंग्यासारखे जगून एक दिवस त्याच पद्धतीने मी मरणार आहे. जर त्याच पद्धतीने मरणार असेल तर मग माझ्या ध्येयासाठी मी मरायला तयार आहे, हे मी त्यावेळेस ठरवलेलं. कधी 1 डिसेंबर 2018ला त्यावेळेस मी घरून हे सांगून निघालेलो की मी आता कामाला चालू. मी 1 महिना काम केला माझगाव डॉकमध्ये, मुंबईमध्ये माझगाव डॉकमध्ये मी 1 महिना काम केला. तर त्याच्यासाठी कारण यासाठी काम केलेलं कारण त्याच्या अगोदर 2016, 17 आणि 18 अशी 3 वर्षे मी पोलीस भरती करत होतो आणि वडील माझे पोलीस भरतीसाठी मला सपोर्ट करत होते का बाबा कुठेतरी कामाला लागेल बाबा, ह्या पोलीस होईल असं. आणि 3 वर्षे माझं अपयश आलं, म्हणजे नाही आलं. त्याच्यामुळे मग मी ठरवलं की बाबा आता म्हणजे परत मी हे कुठं सांगतोय, जेव्हा मी 10वीच्या अगोदरचं माझं आयुष्य म्हणजे 11वीला ॲडमिशन घ्यायच्या अगोदरचं आयुष्य मी जिथे गेलं तिथं जेव्हा वडिलांनी म्हणजे मी शाळा सोडली 2010ला मी शाळा सोडली. 2010 मी शाळा सोडल्यानंतर वडील बोलले की आता तुला म्हणजे शाळा सुटली त्याच्यामुळे तुला जे मिळेल ते काम करावं लागेल. म्हणजे मग कोणतीही मजुरी असो, त्यावेळेस 100 ते 125 रुपये मजुरी होती 2010च्या वेळेस. मग कोणतंही काम असू दे, वडील सांगायचं की ते घरचं काम असू दे किंवा कोणतंही काम असू दे, तर तू शाळा सोडली ना तर मग आता ते सगळं करायलाच लागेल. मग ते सगळ्या गोष्टी मग मी सगळी कामं केलेली आहेत म्हणजे असं कोणतीच मजुरी नाही आहे की ती मी केलेली नाही. मग जेव्हा 2018ला माझं म्हणजे
2016 माझं ग्रॅज्युएशन झालं आणि 2016 आता पोलीस भरतीमध्ये मी तयारी करत होतो. त्याच्यानंतर 2018मध्ये माझं आता नाही होत पोलीस भरतीमध्ये, त्याच्यामुळं मी मग परत त्या सगळ्यात म्हणजे ते सगळे दिवस परत चालू झाले मजुरीचे. मग प्रत्येक मजुरी परत करायला लागलो. म्हणजे माझं माझं कालचंही भविष्य तेच होतं किंवा कालचंही माझं वास्तविक तेच होतं, आजचंही माझं वास्तविक तेच आहे आणि उद्याचं माझं भविष्य तेच असणार आहे. म्हणजे उद्याही मजुरीच मी करणार आहे. तर मग जर माझं हेच जर आयुष्य असेल तर मग हे बदलण्यासाठी मला काहीतरी करावं लागेल. तर मग आजही माझा हेच आयुष्य आहे आणि उद्या करायचं असेल तर मग त्याच्यासाठी मी निर्णय घेतला. तर जर झालं तर मी काहीतरी आयुष्यात बदल करू शकतोय आणि जर नाही झालं तर मग उद्या तेच आहे ना. मग माझ्याकडे गमावण्यासारखं काय, माझ्याकडे गमावण्यासारखं आणि हेच तुम्ही आम्ही सांगतो, तुमच्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही. तुम्ही आता एखाद्या म्हणजे बिझनेस त्यांची किंवा मग व्यावसायिक उद्योगाच्या घराचे मुलं आहेत असं नाही, तुम्ही मोठ्या घराची मुलं आहेत असं नाही. तुमच्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही, तुमच्याकडे करण्यासारखं खूप काय आहे. निर्माण करण्यासाठी शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद तुमच्यामध्ये आणि ते तुम्हाला करायचं आहे. त्याच्यामुळं गमावण्याची भीती नाही, पण निर्माण करण्याची जी ताकद आहे ती ताकद तुमच्यामध्ये आणि ते सगळं निर्माण करण्यासाठी तुम्हाला ती संधी दिलेली आहे. तुमची जी आजची परिस्थिती आहे ना, तुमची जी गरिबीची परिस्थिती आहे, आई वडील तुमचे कष्ट करतायत, दिवस रात्र काम काढतायत, ती आई वडिलांच्या कष्टाची चीज करण्यासाठी तुम्हाला संधी आहे. ही संधी ज्या गोष्टी सगळ्या आता श्रीमंत घरची मुलं आहेत त्यांना का करायचं हे कारण भेटत नाही आणि तुम्हाला का नाही करायचं हे कारण तुमच्याकडे नाही. माझ्याकडे त्याच पद्धतीनं मला का करायचं नाही हे कारण माझ्याकडे, म्हणजे का माघार घ्यायची हे माझ्याकडे कोणतंच कारण नव्हतं. कारण ती परिस्थिती आता जी तुम्ही आहे तीच परिस्थिती माझी होती. जर मी केलं नाही तर माझी जी परिस्थिती आजची आहे तीच माझी उद्याची असणार. माझी पुढची येणार जी म्हणजे माझी पिढी आहे, माझी मुलं आहेत, ती माझ्या मुलांची परिस्थिती तीच राहणार आहे. मुलंही मोलमजुरी करणार आहेत आणि मी आता मोलमजुरी करत सगळं म्हणजे पुढची पिढी हीच करणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी बदल करायला लागेल. मग ते मी ठरवलं की काहीतरी बदल करायचा, मग त्याच्यासाठी आपण करायचं. मग कोणी येऊन बदल करेल किंवा मग कोणीतरी आपल्या आयुष्य बदल याच्यासाठी मग ह्या आयुष्यात नाही राहायचं. त्या बदलाचा जो भाग आहे ना तो आपण स्वतः बनायचा आणि तितकी ताकद आपल्यामध्ये असते. आपण ह्या परिस्थितीमध्ये जगतोय तर मग आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये जगू शकतो, ही ताकद आपल्यामध्ये आहे. तर मग बरं जेव्हा मी जेव्हा मी 1 डिसेंबर 2018 मी काम केलेलं त्यावेळेस 6,000 रुपये मला पगार होता. माझ्या गावामध्ये मी कामाला होतो. तर तिथं कॉन्ट्रॅक्ट बेसवर होतो मी. त्या जहाजामध्ये मी काम करायचो. जहाजामध्ये मी ते मशीन वगैरे जहाजामध्ये खराब व्हायच्या, तर त्या खराब झालेल्या मशीन आम्ही काढायचो, ते काढून बाहेर आणायचो आणि बाहेर आणून पुन्हा ते मशीन साफ करायचो आणि त्या मशीनला म्हणजे पुन्हा मॉडिफाय करून आम्ही परत त्या मशीन तिकडे पाठवायचं असं आमचं काम होतं त्या जहाजामध्ये. 1 महिना मी काम केलं. मी ठरलेलं मी सांगितलं नव्हतं की मी पुन्हा अभ्यासाला चाललोय किंवा MPSC किंवा MPSC करायला चाललोय. फक्त आईला सांगितलेलं फक्त वडिलांना नव्हतं, कारण वडिलांचा त्यावेळेस सपोर्ट नव्हता. म्हणजे वडील म्हणायचे की जर तू पोलीस होऊ शकत नाही, साधा पोलीस होऊ शकत नाही, तर मग तू अधिकारी व्हायची तुझी म्हणजे आपली हे नाही, म्हणजे गरीब व्यक्ती अधिकारी होऊ शकत नाही किंवा त्याच्यासाठी पैसे लागतात, ही वडिलांची मानसिकता होती. तर मग त्याच्यामुळे आईला फक्त सांगितलेलं आहे आणि वडिलांना सांगितलं मी कामाला चाललोय. मग 1 महिना मी काम केलं आणि त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर मग 6,000 रुपये मला पगार होता. त्यावेळेस तो पगार आणायला गेलो. 1 महिना झाल्याच्या नंतर तो कॉन्ट्रॅक्टर बोलत होता की बाबा तू परत येशील तेव्हा तुझा पूर्ण पगार दे. त्यावेळेस मला 2,000 रुपये पगार, म्हणजे 2,000 रुपये त्या 6,000मध्ये 2,000 फक्त दिलेले त्यांनी. तर ते 2,000 घेऊन मी रिटर्न आलो. मी ठरवलेलं काही झालं तरी परत जायचं नाही, म्हणजे 31 डिसेंबर नंतर काही झालं तरी जायचं नाही. 1 जानेवारीला मला अभ्यासाला रात्री बसायचं म्हणजे माझ्या ध्येयाला मला सुरुवात करायची. मग 1 जानेवारीला मी ते 2,000 रुपये घेऊन कर्जत तिथे लागलेलं झालो. कर्जतमध्ये मी त्यावेळेस ताईकडे राहतो. मी जवळपास 2 वर्षे नेराला राहिलो. माझी ताई आहे तिथं राहिलो. ताईने 2 वर्ष माझ्यासाठी खूप मेहनत घेतली. म्हणजे रोज डबा तयार करून देणं, म्हणजे ते जवळपास 2 वर्ष म्हणजे असं 1 दिवस नाही की त्यावेळेस मी लायब्ररीत गेलो नाही असं.
म्हणजे काही झालं, आजारी झालं किंवा मग काही झालं तरी जायचं बस. आणि ते 2 वर्ष सरळ ताईने मला डबा करून दिला. त्याच्यामुळे तिचा वाटा खूप मोठा आहे याच्यामध्ये. आणि जवळपास 1500 रुपयाची मी पुस्तके घेतली आणि माझ्याकडे होते 500 रुपये होते माझ्याकडे. आणि लायब्ररीची फी होती 400 रुपये. 400 रुपये मी लायब्ररीची फी भरली. त्याच्यानंतर माझ्याकडे राहिले 100 रुपये. मी घरून पैसे मागू शकत नव्हतो. का? कारण वडिलांचं तितकंच हे नव्हतं की वडील बोलायचे की तू पोलीस भरती कर किंवा मग एखाद्या शिपायची वगैरे एखादी परीक्षा दे आणि त्याच्यामध्ये झालं तर ठीक, आपण अधिकारी वगैरे आपली माणसं होत नाही. हे तुमचे पण वडील तेव्हा मी सुरेशला बोलत होतो की पालकांना बोला. म्हणजे वडील आताही त्यांचे विचार करतायत की आपण गरीब व्यक्ती इथपर्यंत पोहोचू शकत नाही, त्याच्यासाठी पैसे भरावे लागतात, पैसे द्यावे लागतात. मी आज हे ठणकावून सांगू शकतोय की इथपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा अधिकारी होण्यासाठी मी कोणाला एकही रुपया दिला नाही किंवा दिला म्हणजे घेतला जात नाही. तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या जोरावर, तुमच्या मेहनतीच्या जोरावर इथपर्यंत तुम्हाला पोहोचता येतं हे लक्षात घ्या. तुमचं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे शिक्षणाचं जे शस्त्र दिलेलं आहे ना, त्या शस्त्रामध्ये जग बदलण्याची ताकद आहे. ते शस्त्र आता तुम्ही घेताय, ते शस्त्र तुमच्या हातामध्ये आहे आणि त्या शस्त्राची किंमत तुम्हाला कळायला पाहिजे. त्याच्यामुळं शिक्षणाने सगळ्या गोष्टी बदलता येतात, ते ही गोष्ट लक्षात ठेवा. ते शिक्षणाचं महत्त्व तुम्हाला कळायला पाहिजे. त्यामुळं त्यावेळेस माझी सुरुवात झाली. 100 रुपये नंतर माझ्याकडे होते. नंतर पूनम होती. पूनमच ते पूनम पण मला सपोर्ट करत होती. लग्नाच्या अगोदरपासून ती मला सपोर्ट करते. ती यायची घरून यायची घरून ती काही म्हणजे घरून सांगायची का बाबा मला कपडे वगैरे घ्यायचे, तर मग ती घरून पैसे आणायची काहीतरी 200-300 रुपये. मग ती यायची आणि 200-300 रुपये मला द्यायची आणि परत घरी जाऊन सांगायची का बाबा मला कपडे नाही आवडले, मग ते पैसे मला द्यायचे. असं म्हणजे ह्या पद्धतीनं चालू होतं. परत सांगतोय, परिस्थिती ही माणसाला घडवते आणि परिस्थितीच माणसाला बिघडवते. ठीक आहे, तुमची त्या परिस्थितीकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून बघताय ते हा दृष्टिकोन महत्वाचा आहे. बरीच पोरं मला भेटतायत, ती बरीच पोरं भेटून मला सांगतायत की माझी परिस्थिती तितकी नाही, माझी परिस्थिती अशी आहे, माझी परिस्थिती तशी आहे, माझे वडील मला सपोर्ट करत, माझे घरचे मला सपोर्ट करत नाही. ही कारणं देत आहेत. ही कारणं जी देत आहेत म्हणजे परत सांगतो, परिस्थिती का कशी बिघडवते, जे व्यक्ती कारणं देत आहेत ना ते व्यक्ती आयुष्यात कधीच सक्सेस होत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा, कायम लक्षात ठेवा. कारणं नाही द्यायची, कारणं नाही. तुमचे प्रॉब्लेम आहेत ना, समस्या आहेत, त्यातून सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करायचा. ते सोल्युशन काढता येतं, ती माणसं तुम्हाला भेटत जाता येतं आणि ती परिस्थिती तुम्हाला अनुकूल होत जाते जर तुम्ही प्रयत्न सोडले नाहीत तर. फक्त ते प्रयत्न तुम्ही करणं गरजेचं आहे. तुमची ती धडपड असणं महत्वाचं आहे. तुमच्या प्रयत्नामध्ये प्रामाणिकपणा असणं महत्वाचं आहे. तो प्रामाणिकपणा तुमच्या प्रयत्नामध्ये असेल ना तर मग कोणती कशी परिस्थिती असते त्या परिस्थितीमधून मार्ग काढता येतो आणि मार्ग निघतोय. ती माणसं बघा, जेव्हा माझा PSIला जेव्हा पाय फ्रॅक्चर झालेला ना, माझा पाय मोडलेला, त्यावेळेस मला पनवेल येथे सिव्हिल हॉस्पिटल आहे, त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मला ॲडमिट केलेलं आणि ऑपरेशन होतं. ऑपरेशनला जवळपास 1.5 लाख रुपये खर्च येणार होते आणि 1.5 लाख रुपये खर्च येणार होते. तर मग माझ्याकडे जवळपास त्यावेळेस 1 रुपया नव्हता, म्हणजे घरी नव्हता आणि म्हणजे इतके पैसे म्हणजे कसे जमा करायचे किंवा मग ऑपरेशन कसं करायचं. तर मग त्याच्यामुळे मी सरकारी हॉस्पिटलला जाणार होतो. तर मग त्याच वेळेस मला काही मित्र भेटायला आलेले, माझे PSIचे मित्र होते, ग्राउंडचेच होते. तर ते बोलत होते की कदाचित तुला परत चान्स देऊ शकतात ग्राउंडला, जोपर्यंत ग्राउंड चालू आहे तोपर्यंत. तर मग काय करायचं, तर सरकारी हॉस्पिटलला तिथं कॉन्टॅक्ट झालं. तर त्यावेळेस काय शुक्रवार होता 31 मेला शुक्रवार होता आणि नंतर मग शनिवार रविवार नंतर माझं ऑपरेशन सोमवार किंवा मंगळवार होणार होतं सरकारी हॉस्पिटलला, MGM हॉस्पिटलला. तर मग तिथपर्यंत तितका वेळ नव्हता, कारण जर त्यांनी परत चान्स दिली तर मला परत धावायचं होतं. मला उद्या वेळेस राहत तरी माझी ती हे होती म्हणजे की मी धावू शकतोय असं माझ्या याच्यामध्ये होतं, मनामध्ये होतं की मला धावायचं आहे. मग नंतर काय करायचं, तर प्रायव्हेट हॉस्पिटलला
कॉन्टॅक्ट झाला तर मुरबाड येथे तर ते बोलत होते आणा तुम्ही लगेच मी तुम्ही पोचले की लगेच हे करतोय ऑपरेशन करतोय. जर लगेच ऑपरेशन होत असेल तर मग ठीक आहे. म्हणजे बघा परिस्थितीचा किंवा कोणत्या याच्यामधून मार्ग निघतोय कसं मी सांगतोय ते त्याच्यामध्ये मी सांगतोय. त्यावेळेस मी ॲडमिट झालो मुरबाड येथे 3 लाख रुपये जवळपास खर्च होता ऑपरेशनसाठी. सुरेश याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. सुरेशनी बऱ्याच जणांशी कॉन्टॅक्ट केला आपल्या सोशल मीडियावर वगैरे म्हणजे टेलिग्राम व्हॉट्सअप वगैरे याच्यामध्ये पण सुरेशने मेसेज केला की असं असं झालं आहे नयनराव म्हणून आहे PSIला त्याचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे त्याला इतकी मदत पाहिजे. तर जवळपास 2 दिवसामध्ये म्हणजे याचा ऑपरेशनचा खर्च होईल इतकी मदत मला जवळपास 2 दिवसामध्ये जमा झाली आणि तो माझा प्रॉब्लेम सॉल्व झाला. त्याच्यानंतर म्हणजे काय सांगतो हे जेव्हा तुम्ही हार मानत नाही आहेत ना तेव्हा तुम्हाला ते म्हणजे माझ्या नियतीने त्यावेळेस म्हणजे 2 दिवस अगोदर माझा ग्राउंड होता ना तो त्याच्या 2 दिवस अगोदर मी ग्राउंड करतोय म्हणजे ट्रायल घेतोय. माझा पोरांना सांगितलं मी अकॅडमीला जॉईन होतो पालघरला होतो आणि पोरांना सांगितलं की बाबा माझा ग्राउंड घ्या तुम्हाला जे वाटेल ते अगोदर घ्या आणि तुम्हाला त्या तिथं ज्या पद्धतीने घेत आहे त्याच पद्धतीने माझं घ्या. त्यावेळेस माझा आउट ऑफ ग्राउंड होता 2 दिवस अगोदर आणि 3ऱ्या दिवशी मी ग्राउंडला जातोय नवी मुंबईला आणि त्यावेळेस 800 मीटरला माझा जवळपास 87-80 मीटर माझा टार्गेट होता. म्हणजे पोहोचण्यासाठी 70-80 मीटर होता 800 मीटर लावायचा रनिंग होता आणि 70-80 मीटर माझं राहिलेलं अंतर आणि त्यावेळेस माझा पाय म्हणजे मी धावतोय आणि माझा स्ट्रॅटेजी होती ज्यावेळेस 70-80 मीटर म्हणजे माझा लीड पॉईंट दिसतोय आणि त्यावेळेस लीड पॉईंट दिसल्यानंतर मी त्यावेळेस म्हणजे वेग घेतोय म्हणजे माझी ती स्ट्रॅटेजी होती रनिंगची की बाबा एवढ्या अंतरावर राहिलं मी एकदम स्पीड घ्यायचा आणि तो स्पीड इतका घ्यायचा की जितकी आपली ताकद आहे तितकी आणि मग तिथं शेवटला जाऊन थांबायचा असेल. तर मी तो स्पीड घ्यायला गेलो जवळपास 10-15 पावलं मी तो स्पीड घेतला आणि मी डायरेक्ट खाली कोसळतोय. मला कळत नाही की मी का खाली पडलो आणि मी परत 2-3 वेळा उठण्याचा प्रयत्न करतोय. मला उभं राहता येत नव्हतं तो त्यावेळेस उभं राहायचा प्रयत्न करतोय तर नंतर तो मी पाय बघतोय तर तो पाय पूर्ण मोडलेला होता मला उभं राहता येत नव्हतं. परत एक पोलिसांनी सांगितलं की बाबा जसं तसाच होत होता आणि मग तू आता धावू शकत नाही तुझा पाय पूर्ण गेलेला आहे. नंतर त्या पोलिसांनी सांगितलं आणि नंतर मला ॲम्ब्युलन्स आली आणि ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन मला हॉस्पिटलला शिफ्ट केलं. म्हणजे त्या क्षणामध्ये मी एका क्षणामध्ये ते माझं जे पोलीस होण्याचं स्वप्न होतं तर ते स्वप्न माझं एका क्षणामध्ये नष्ट झालेलं मला दिसत होतं. तो एंड पॉईंट दिसत होता पण मी धावू शकत नव्हतो. मी त्यावेळेस खूप रडलो त्या ग्राउंडवरच खूप रडलो कारण मी माझी इच्छा आहे म्हणजे माझी ती ताकदही आहे माझ्यामध्ये धावण्याची पण ती त्या नियतीने मला त्या ठिकाणी धावू दिलं नाही आहे. आणि जेव्हा तीच नियती आपल्यापासून सगळं काही हिसकावून घेते त्यावेळेस म्हणजे आपल्या म्हणजे जवळपास माझं परत सगळं आयुष्य अंधारमय झालेलं. खूप लोक भेटायला आणि खूप लोकांचे फोन आले की सगळे लोक म्हणत होते की बाबा एक तर तू काहीतरी त्याच्या खालची कोणती तरी एखादी गोष्ट घे म्हणजे परत अभ्यास कर आणि परत तू इथपर्यंत पोहोचलाय त्याच्यामुळे तुझा अभ्यास चांगला आहे. मला माहित होतं माझा अभ्यास चांगला आहे म्हणजे मी कोणती खालची गोष्ट मी कसंच काढू शकत होतो इतका माझा अभ्यास झालेला होता. आणि लोक पण बोलायचे की बाबा कोणती तर याच्यापेक्षा खालची घे गोष्ट आणि जॉईन कर असं. तर माझ्याकडे 2 ऑप्शन होते त्यावेळेस 2 असे ऑप्शन होते की कोणती तरी एखादी खालची पोस्ट घ्यायची पण परत परीक्षा द्यायची आणि ती खालची पोस्ट घ्यायची किंवा मग ह्याच्यापेक्षा अजून काहीतरी चांगलं करायचं. तर मग हे 2 माझ्याकडे पर्याय होतं. तर मी काय करायचं तर ते मला ठरवायचं होतं. त्यावेळेस परत सांगतोय लोकांचं म्हणणं कुठपर्यंत ऐकायचं. लोक तुम्हाला सांगतायत की हे कर ते कर पण तुमच्या क्षमता तुमच्या मर्यादा तुम्ही काय करू शकताय तुम्ही कुठपर्यंत पोहोचू शकताय हे फक्त तुम्हालाच माहीत असतं. त्याच्यामुळे मग मी स्वतःला प्रश्न विचारला एकतर खालची पोस्ट घ्यायची किंवा मग वरती अजून चांगलं काय करायचं. तर मी तो प्रश्न मला विचारला आतून उत्तर आलं की नाही ह्याच्यापेक्षा अजून चांगलं करायचं. आणि मग नंतर उठलो त्या बेडवर जवळपास 2 महिने मी बेडवर होतो. त्या बेडवरच परत अभ्यास सुरू केला. मी पुढच्या परीक्षेसाठी राज्यसेवेसाठी क्लास 1 अधिकारी होण्यासाठी मी परत अभ्यास सुरू केला त्या बेडवर.
मला सांगता येत नव्हतं. मी मग सांगितलं मी जवळपास परीक्षा द्यायला मोठ्या वापरावरच किंवा गाठीवरच गेलेलो. मग लोक तुमच्या मर्यादा नाही ठरवू शकत की हे तू हे करू शकतो किंवा ते करू शकतो. तुम्ही तुमच्या मर्यादा तुम्हीच ठरवू शकताय की मला कुठपर्यंत जायचं आणि तुम्ही जोपर्यंत ना तुम्ही स्वतः मानत नाहीत ना तोपर्यंत कोणतीच गोष्ट तुम्हाला घालवू शकत नाही. हे त्यावेळेस मला म्हणजे आज मला कळतंय. तर त्यावेळेस मी माघार घेतली असती. लोकांना सांगितलं असतं की बाबा कोणतं तरी एखादी त्याच्यापेक्षा खालची जॉब जॉईन करून घेतं मी इथपर्यंत पोहोचलो नसतो. त्याच्यामुळे मला स्वतःला माहीत होतं, मला स्वतःवर विश्वास होता की मी हे करू शकतोय. त्याच्यामुळे तुमचा स्वतःवरचा विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे. कोणी सांगतंय म्हणून नाही, तुम्हाला स्वतःला करायचं आहे ना तो तुमचा स्वतःचा विश्वास असणं महत्त्वाचं आहे. मी हे करू शकते हा विश्वास जो आहे ना हा विश्वासच तुम्हाला सक्सेसकडे घेऊन जातोय. त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे की मला हे करायचं आहे. जर करायचंय ठरलं ना की तुम्हाला हे करायचं आहे कोणतंही कलेक्टर व्हायचं ठरलंय ना तुम्ही होऊ शकता ह्याची मी गॅरंटी देते. मग परिस्थिती तुम्ही किती वेळा पडाल भेसाडाल रक्त होईल तुम्ही रक्त येईल किंवा तुम्ही त्या परिस्थिती अशी निर्माण होऊ शकते की त्यावेळेस तुम्हाला तुमचं सगळं संपलंय असं अशी परिस्थिती येते. आणि त्या सगळं संपलंय ही परिस्थिती ज्यावेळेस येते ना त्याच वेळेस तुम्हाला नवीन काहीतरी करण्याची संधी असते. म्हणजे जेव्हा असं वाटतंय की सगळं काही संपलंय त्याच वेळेस नव्या सुरुवात करायची पुन्हा. कारण परत सगळं मांडून ठेवलेलं असतं की माझ्या बाबतीत झालेलं आहे. ज्यावेळेस मला पाय फ्रॅक्चर झालं त्यावेळेस असं वाटतं सगळं संपलंय. पण त्याच वेळेस नियतीने माझ्यासाठी पुढचं पाऊल फक्त मला उचलायचं होतं. नियतीने सगळं माझ्यासाठी मांडून ठेवलेलं. मला सुरेशने सांगितलं त्या पद्धतीने मला शिष्यवृत्ती लगेच भेटली. मला पुण्याला जायचा योग संधी भेटली. त्या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून मला ते क्लासेस भेटले, खूप चांगले क्लासेस भेटले ज्यांचं मला खूप चांगलं मार्गदर्शन भेटलं. त्यांचं मला दिलीप काटेकर सर म्हणून आहे स्टेट अकॅडमीचे ती अकॅडमी मला भेटली शिष्यवृत्तीच्या माध्यमातून. काठी म्हणून आपली संस्था आहे त्याच्या माध्यमातून शिष्यवृत्ती घेतली. त्यांचं मला पर्सनल गायडन्स भेटलं. ते जवळपास प्रत्येक आठवड्याला मला भेटायचे. म्हणजे त्यांनी पर्सनल मला वेळ दिला नाही तू सांग तुझे प्रॉब्लेम्स काय आहेत म्हणून परत आपण येणारच आहे तुमचे प्रॉब्लेम्स काय तुमचे प्रॉब्लेम्स म्हणजे तुमच्या शंकांचं जेव्हा निरसन होते ना तेव्हा तुमचा जो मार्ग आहे तो मार्ग सुकर होत जातो. त्याच्यामुळे मला ते सर भेटले. मला प्रत्येक आठवड्याला त्यांनी वेळ दिला. जे माझे डाऊट्स घेतले माझ्या शंका घेतल्या आणि त्याच्यामुळे माझं मी ज्या चुका करत होतो त्या चुकांवर माझं काम सुरू झालं आणि त्या चुकांच्या माध्यमातून माझी प्रगती साधत गेलो. तर ह्या गोष्टी म्हणजे त्या लेवलला मला सगळ्या मानून ठेवलं. ते सर भेटलं त्याच्यानंतर इंटरव्ह्यूसाठी मार्गदर्शन भेटणं इंटरव्ह्यू खूप चांगली जाणं ह्या सगळ्या गोष्टी मांडून ठेवलेल्या होत्या. फक्त ज्यावेळेस सगळं काही संपलंय ना असं वाटत असतं त्यावेळेस आपल्याला फक्त त्या परिस्थितीतून निघायचं आहे. त्याच्यानंतर सगळ्या नियती मांडून ठेवली आपल्याला. फक्त तुम्हाला त्या परिस्थितीमधून निघायचं. तुमच्या आयुष्यामध्ये जर समजा आता डॉक्टर APJ अब्दुल कलाम आपल्याला सांगतात की लहान ध्येय ठेवणं हा गुण आहे. आणि तुमच्यामध्ये शून्यातून जग निर्माण करण्याची ताकद आहे. तर मग तुम्ही पोलीस भरती किंवा मग एखाद्या शिपाई किंवा मग कोणती छोटी कशाला ध्येय ठेवतात. मोठं ध्येय ठेवा ना. मोठं ध्येय ठेवायचं. कधीही मोठं ध्येय ठेवायचं. वाघायच्या शिकारीचं ध्येय ठेवायचं. तेव्हा त्यांची वाघायच्या ज्यावेळेस आपण वाघायच्या शिकारीचं ध्येय ठेवतो तेव्हा कुठे त्या नाश्ता भेटतंय. तर तसं नसते. जेव्हा तुम्ही खूप मोठे ध्येय ठेवताय त्या ध्येयासाठी जर तुमचं मेहनत करण्याची जर तुमची तयारी असेल तर ते ध्येय कितीही मोठं असू दे ते ध्येयापर्यंत तुम्हाला पोचता येत आहे. ही गोष्ट स्वतःला म्हणजे ठामपणे सांगा की मला जर मी ध्येय ठरवलं तर मला ते ध्येयपर्यंत पोचायचं. किती अडचण येऊ दे किती खासबाग येऊ दे किती डोंगर येऊ दे त्या डोंगरावरही जरी नाही तुमची तयारी असायला पाहिजे. आणि त्या खासबागेतून पुन्हा उभं राहण्याची तुमची तयारी असायलाच पाहिजे. आणि ती असते फक्त तुम्ही स्वतःला ओळखा. स्वतःला ओळखणं या ठिकाणी या क्षेत्रामध्ये किंवा आयुष्यामध्ये स्वतःला इतरांना बघा. आपण जेव्हा तुम्ही मैत्रिणी जमत असेल किंवा मित्र तुम्ही जमत असेल तर आपण स्वतःपेक्षा ना इतरांच्या गोष्टी जास्त सांगतोय. म्हणजे ती कशी आहे तो कसा आहे हे सगळं आपल्याला माहीत असतं. पण दुसऱ्याला ओळखण्यापेक्षा स्वतःला ओळखायला शिका.
आपण कोण आहे हे स्वतःला ओळखा. तुम्ही स्वतःला जेव्हा ओळखाल ना तेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. तेव्हा तुम्ही हे जाणू शकता की मला काय करायचं, मी कोण आहे हे जेव्हा तुम्ही ओळखाल ना, आणि मी काय करू शकतो, मी काय करू शकते हे जेव्हा तुम्हाला माहीत होईल ना, तेव्हा तुम्ही ह्या परिस्थितीतून बाहेर या. की म्हणजे त्यावेळेस म्हणजे त्या सारखी पळून जाणं किंवा मग शाळेतच न येणं ह्या गोष्टी का करतायत, कारण तुम्ही स्वतःलाच ओळखलेलं नाही, त्या शिक्षणाचं महत्त्व तुम्हाला कळालेलं नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही घरी राहतायत किंवा मग पळून जातायत शाळेत. हे आम्ही केलेलं आहे. आणि मी हे ठामपणे सांगतोय की शिक्षण असं माध्यम आहे जे तुम्हाला म्हणजे जे शिक्षण कोणत्याच पद्धतीनं भेदभाव करत नाही. तुम्ही गरीब असो, श्रीमंत असो, तुम्ही मोठ्या घराण्यातले असो किंवा मग तुमची परिस्थिती कशी असू दे, ते शिक्षण तुम्हाला त्या लेवलला तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जातं. हे शिक्षण जेव्हा तुम्हाला या शिक्षणाचं महत्त्व कळेल ना, तेव्हा तुम्ही तिथपर्यंत तुमच्या ध्येयापर्यंत किंवा तुम्ही ह्या गोष्टी इतर गोष्टी म्हणजे ज्या तुमच्या फायद्याच्या नाही आहेत आता बरेच पालक त्यामुळे मी पोहोचले पालकांनी केलं. बरेच पालक असे आहेत की ते पालक विद्यार्थ्यांना शाळा किंवा परीक्षा परीक्षेच्या पिरियडमध्ये विद्यार्थ्यांना काम करायला घेऊन जातात. त्यांचं काम असेल किंवा मग इतर कोणतंही काम असेल तर त्या गोष्टी नाही व्हायला पाहिजे. कारण पालकांची भूमिका तितकीच महत्त्वाची असते. विद्यार्थ्यांना सपोर्ट करणं चांगल्या गोष्टीसाठी, आणि जर विद्यार्थी वाईट गोष्टी म्हणजे काही परिस्थिती आहे की ते मोबाईलवर जास्त वेळ थांबता येतो, म्हणजे मोबाईलवर जास्त वेळ घालवत आहे, तर मग त्या गोष्टीकडे पालकांनी लक्ष द्यायला पाहिजे. कारण शिक्षकांपेक्षा पालकांकडे विद्यार्थ्यांचं लक्ष म्हणजे द्यायला पाहिजे. कारण पालक विद्यार्थ्यांच्या संपर्कात जास्त असतात. घरी स्पेशली विद्यार्थी घरी मोबाईलवर जास्त वेळ घालवत आहेत. तुमच्यापैकी कदाचित असतील काही आहेत का? ठीक आहे. तर मोबाईल जितका चांगला आहे ना तितकाच वाईट आहे. मी माझ्या मुख्य परीक्षेच्या वेळेस बरेच काही होत आहेत, म्हणजे माझे मित्र पण होत आहेत की मोबाईल असायला पाहिजे परीक्षेच्या वेळेस किंवा मग तयारीच्या वेळेस. तर योग्य कामासाठी ठीक आहे. मी जवळपास मुख्य परीक्षेच्या वेळेस मी मोबाईल अजिबात हातात नव्हतं लावत, म्हणजे मोबाईल वापरलाच नाही. त्याच्यामुळं मोबाईल पाहिजेच असं कधीच नाही. तुम्हाला 12पर्यंत मोबाईलची आवश्यकता नाही, काहीच आवश्यकता नाही. सगळं काही शाळेतून मिळते तुम्हाला. त्याच्यामुळं मग मोबाईलवर बरीच पोरं ते रील्स वगैरे बघतात. मी कोणाला नेहमी सांगतो जे मोबाईलमध्ये यूट्यूब आहे ना किंवा सोशल मीडिया आहे ते रील्स आहेत, ते रील्स तुम्ही आयुष्यात आतापर्यंत म्हणजे याच्यानंतर तुमचं आयुष्य जितकं आहे ना त्या आयुष्यात प्रत्येक क्षण तुम्ही त्या रील्स बघवण्यात घालवलं ना तरी त्याची संपणार नाही. म्हणजे इतकं भयानक आहे सोशल मीडियाचं माध्यम, इतकं भयानक आहे. तुम्ही आयुष्याचा प्रत्येक क्षण घालवला तरी ते तुमचं बघून संपणार नाही. आणि शेवटी तुम्हाला हेच नंतर कळेल की याच्यातून काहीच साध्य होत नाही, कोणत्याच गोष्टी तुम्हाला साध्य होत नाही त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून. की हा बाबा म्हणजे तुम्ही रील्स वगैरे बघणं किंवा यूट्यूब वगैरे बघणं हे व्हिडिओ ते तुमच्या कामाचं नाही. मग त्यातून तुमच्या ध्येयापर्यंत किंवा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कोणताच सकारात्मक बदल होत नाही. त्याच्यामुळे हे इतकं स्वार्थी म्हणजे आपण स्वतः असायला पाहिजे की बाबा ज्याच्या माध्यमातून माझं नुकसान होणार आहे ना त्या गोष्टी मी करणार नाही आहे, हे तुमचं इतकं तुम्ही स्वतः स्वार्थी असायला पाहिजे. म्हणजे कोणती गोष्ट करताना मी स्वतः करणे, कोणती गोष्ट करताना याच्या म्हणजे ही गोष्ट या गोष्टीमुळे जर तुमचं नुकसान होत असेल ना तर ती गोष्ट टाळा. जर मोबाईलवर तुम्ही 2-2 तास 3-3 तास देत असाल आणि त्याच्यामुळे तुमच्या अभ्यासात नुकसान वगैरे असेल ना तर वेळेस सावध व्हा आणि त्या गोष्टीपासून लांब राहा. तुमची संगत खूप महत्त्वाची आहे. तुम्ही कोणत्या विद्यार्थ्यांच्या संगतीत राहत आहे ना ती संगत तुमची महत्त्वाची आहे. जर तुमचे मित्र जर कंटिन्यू तुम्हाला निगेटिव्ह मार्गाने घेऊन जात असेल किंवा मग तुमच्यामध्ये निगेटिव्ह विचार जर समजा तुमच्यामध्ये भरवत असेल तर तुम्ही वेळेस सावध राहायला पाहिजे, त्या मित्रांपासून लांब राहायला पाहिजे. आणि जे विद्यार्थी अभ्यासामध्ये आहेत जे त्यांच्याशी मैत्री करणं गरजेचं असतं, त्यांच्याशी संगत असणं गरजेचं असतं. कारण ती संगत खूप महत्त्वाची असते. कारण जर एक बरेच विद्यार्थी संगतीमुळे वाया जात आहेत हे माझं मी स्वतः डोळ्याने बघतोय. कारण
एखादा हुशार विद्यार्थी असतो परंतु त्याला 4 मित्र म्हणजे जे अभ्यास करत नाही ते मित्र 4 मित्र घेत नाही किंवा मग ते 4 मित्राचे विचार आणि एका मित्राचे विचार ते 4 मित्रांचे विचार एका मित्रामध्ये भरले जात आहेत. ठीक आहे, मग तो अभ्यासापासून ऑटोमॅटिक लांब होत जातो. तर मग ह्या गोष्टी लक्षात ठेवायचे की संगत खूप महत्त्वाची असते पॉझिटिव्ह विचारांची. ते विचार पॉझिटिव्ह असणं तुमचे खूप महत्त्वाचं असते. तुमचं आयुष्य आणि भविष्य ते विचार बदलून जातात ते विचार पॉझिटिव्ह विचार. त्याच्यामुळे आता आपण तुमचे प्रश्न जास्तीत जास्त मी आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, सगळ्या विद्यार्थ्यांना जवळपास प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारा. कारण जोपर्यंत तुम्ही प्रश्न विचारत नाही, तुमचे शंका जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तोपर्यंत तुमचे त्या शंकाचे निरसन होणार नाही. त्याच्यामुळे आपण त्या शंका आपण घेऊयात आणि तुमचे प्रश्न घेऊयात आणि म्हणजे जास्त म्हणजे तुमच्या जसं प्रश्न येतील तसं त्या पद्धतीनं मी तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो. ह्या संवाद खूप महत्त्वाचा आहे. मी एकटाच बोलण्यापेक्षा तुम्ही या संवादामध्ये जेव्हा सहभागी व्हाल तेव्हा तो संवाद खूप चांगला होतो. ठीक आहे, आता कंटिन्यू करा तुम्ही पण तुमचे प्रश्न. सर प्रश्न सर्वांना समजला पाहिजे, उत्तर लक्षात येईल. बरोबर आहे की नाही? बघा, आजचा कार्यक्रम हा आगळा वेगळा कार्यक्रम.